ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। त्याकरता मी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि आय&बी मिनिस्टर श्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनापासून आभार मानतो की महाराष्ट्राला त्यांनी याकरता निवडलं। यासोबत भारत सरकारने IIT जशी आहे तसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी देखील तयार करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यातलंही पहिली IIT IICT ही मुंबईलाच तयार होणार आहे। आपल्या फिल्म सिटी गोरेगावमध्ये आपण त्याकरता जागा चिन्हित केली आहे आणि जवळपास 400 कोटी रुपये केंद्र सरकार त्याच्यावर खर्च करत आहे। त्यामुळे कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रातलं टेक्नॉलॉजीतल्या सगळ्या गोष्टी या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध असतील। त्याकरता मी केंद्र सरकारचे आभार मानतो। तर वेगळा प्रश्न आहे की प्रणय फुके यांनी आरोप केलेला आहे की विरोधकातल्या काही नेत्यांकडून जे आहेत ना ते प्रश्न विचारण्यासाठी पैसे दिले जात आहेत, एजंटगिरी चालू आहे। नक्की त्यांनी काही पुरावे मांडल्यात, त्याची चौकशी आपण करूया, पण आता सध्या फोकस वेव्हजवर करूया। किती देशाचे लोक मुंबईत येणार आहेत एक, आणि ही जी IICT आहे ती केव्हापर्यंत, म्हणजे काय त्याचं एक लक्षात घेतलं? पहिल्यांदा तर मला हे सांगितलं पाहिजे की 100 पेक्षा जास्त देशाचे लोक हे या कार्यक्रमाला त्या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे अतिशय ग्लोबल अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि IICTच्या संदर्भात त्या जागेची निश्चिती झाली आहे, त्याचं फ्रेमवर्क तयार होत आहे। ते फ्रेमवर्क तयार झाल्याबरोबर त्याची टाइमलाईन देखील निश्चित होईल, पण मला असं वाटतं की पुढच्या काही वर्षांमध्ये फुल फ्लेज ते सुरू होईल, पण त्याच्या आधीच आपण काही जागा उपलब्ध करून देऊ आणि त्याची सुरुवात करू। घरावर कारवाई झाली खरं म्हणजे आता इथे मी वेव्स करता आलोय, पण तुम्ही मला सोडणार नाही, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेव चालू आहे। खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना ठोकणार।